नमस्कार, वेबदुनिया मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि अंकशास्त्रप्रमाणे मूलांक 3 असणाऱ्यांसाठी 2026 हे वर्ष कसे असेल हे मी आपल्याला सांगणार आहोत. तर हे वर्ष 3 ज्यांचं मूलांक आहे, म्हणजे की कोणत्याही महिन्याची ज्यांची जन्मतारीख 3, 12, 21 किंवा 30 आहे त्यांच्यासाठी हे भविष्य आहे. तर त्यांनी कठोर परिश्रमाचं त्यांच्यासाठी हे वर्ष असेल. कठोर परिश्रमानंतरच यश मिळणार आहे. यावर्षी अनपेक्षित घटना घडू शकतात. अचानक बदल तुमच्या दिनचर्येवर परिणाम करू शकतात. शिस्तबद्ध जीवनशैली राखताना संयम राखणे देखील आवश्यक आहे. मे जून नंतर गोष्टी तुमच्या बाजूने येऊ लागतील, परंतु तरीही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. आणि यावर्षी तुम्हाला कसून नियोजन शिवाय कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्याची संधी जी आहे मिळेल जरी तरी न करण्याची सल्ला जो आहे तो आम्ही देत आहोत. कोणत्याही महत्वाच्या कामाच्या योजना स्वतःकडेच ठेवा. त्या सार्वजनिक करू नका, कारण त्या पूर्ण होण्याची शंका येऊ शकते. तसंच उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात आणि तुमच्या कुटुंबावरील जबाबदाऱ्या देखील वाढू शकतात. अनपेक्षित खर्च शक्य आहे. यावर्षी तुम्ही सावधगिरीने गुंतवणूक करावी. जोखीम घेणे टाळावे, कारण यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं. तर यावर्षी तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल आणि तीर्थयात्रेची देखील शक्यता दिसत आहे. निरुपयोगी कामांमध्ये तुमची ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा सकारात्मक कार्यात वाया घालवा. तसंच करिअर बद्दल बोललं तर नोकरी बदलण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. घाईघाईने निर्णय घेऊ नका, चूक ठरू शकतात. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. विक्री आणि विपणन क्षेत्रातील लोकांसाठी हा चांगला काळ आहे. माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील लोक यावर्षी चांगला नफा कमवू शकतात आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या कामाची ओळख आणि मान्यता मिळू शकते. तसंच जे युट्यूबर्स आहे किंवा सोशल मीडियाशी संबंधित लोक आहेत त्यांच्यासाठी देखील हा काल अनुकूल ठरेल. त्यांचे चाहते वाढू शकतात. रिअल इस्टेटमध्ये देखील फायदेशीर त्यांना संधी मिळू शकते. तसंच सर्वांसाठी काहीतरी नवीन करण्याचा हा काळ आहे आणि त्यांना यश मिळण्याची देखील शक्यता आहे. तसंच विद्यार्थ्यांना यावर्षी कठोर परिश्रम केल्यानंतरच चांगले परिणाम दिसण्याची शक्यता आहे. यावर्षी सर्वांनीच अति आत्मविश्वास टाळावा. नातेसंबंधांबद्दल बोलायचं तर तुमच्या जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यांच्या कठोर शब्दांचा तुमच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो. तर यावर्षी तुमच्या नातेसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात, म्हणून तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. अविवाहित लोकांसाठी लग्न होण्याची शक्यता आहे, परंतु क्षणिक आकर्षण टाळण्याचा प्रयत्न करा. प्रेम संबंध चांगले राहतील. नातेसंबंध किंवा प्रेम विवाहाबद्दल घाईघाईने निर्णय घेऊ नका आणि नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा राखा. आरोग्याबद्दल बोलायचं तर ताणतणाव आणि अनियमित वेळापत्रक तुमच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतं. जास्त ताण टाळा. पुरेशी झोप घ्या. आणि यावर्षी तुम्हाला सर्दी, खोकला, फ्लू, मूळव्याध आणि पाठ किंवा डोकेदुखी आणि लघवीच्या समस्या त्रास देऊ शकतात. योग किंवा ध्यान तुम्हाला फायदेशीर ठरेल. मध्यम आहार घेण्याची शिफारिश केली जाते. या वर्षासाठी उपाय काय, तर गरजूंना ब्लँकेट किंवा बूट दान करा. भटक्या प्राण्यांना खायला द्या. दर मंगळवारी हनुमान चालीसाचा किंवा मारुती स्तोत्राचा पाठ करा. तसंच या वर्षीसाठी आपल्यासाठी शुभ रंग आहे सोनेरी, पिवळा, हिरवा आणि तपकरी. शुभ अंक म्हणायला गेलं तर 1, 5 आणि 7 आहे.